अधिक मास हा महिना साधारण नाही, हा दैवी काळ आहे. भक्ती करा. अधिक मास आला की वातावरणात एक वेगळी शांतता जाणवते. मंदिरातील घंटांचा आवाज, हरिनामाचा गजर आणि भक्तीने भरलेले मन, हा काळ माणसाला देवाच्या अधिक जवळ घेऊन जातो. या महिन्यात अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे चांगले बदल करतात. पहाटे लवकर उठणे, प्रार्थना करणे, गरजूंना मदत करणे आणि मनातले नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करणे. कारण हा महिना फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी आहे. असं म्हणतात की या काळात केलेली एक छोटी चांगली कृतीसुद्धा मनाला अपार समाधान देते. म्हणून काही लोक या महिन्यात राग सोडतात, काही अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काही नात्यांमध्ये पुन्हा प्रेम निर्माण करतात. अधिक मास आपल्याला शिकवतो, जीवनात फक्त यश मिळवणं महत्त्वाचं नाही, तर मनानं शांत आणि पवित्र राहणं हे तितकंच आवश्यक आहे. हा काळ आपल्याला स्वतःशी जोडतो आणि देवावरचा विश्वास अधिक मजबूत करतो. म्हणून लक्षात ठेवा, हा महिना फक्त तारखांमध्ये वाढवलेला काळ नाही, तर हा आत्म्याला उजाळा देणारा दैवी उत्सव आहे. भक्ती करा, हरिनाम घ्या आणि मन शांत ठेवा.